पुढचा प्रश्न बघा. इफ अ चार्ज पार्टिकल इज डिस्क्राइबिंग अ सर्कल इन रेडियस आर इन अ मॅग्नेटिक फील्ड विथ टाइम पिरियड टी, देन टाइम पिरियड आणि रेडियस मध्ये कसं रिलेशन आहे हे विचारलेलं आहे. आपल्याकडे आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे ना, जाऊन बघूयात. टाइम पिरियड इज 2πm डिवाइड बाय बी क्यू. ह्या फॉर्म्युल्यामध्ये रेडियस नाहीच आहे ना, नो रेडियस, इंडिपेंडेंट आहे. सो मी टाइम इज प्रपोर्शनल टू आर पॉवर 0 असं लिहायला पाहिजे. आपला आन्सर डी येऊन जातं. डी हे करेक्ट आन्सर आहे. पण माझ्या लाईव्ह क्लासेसमध्ये माझ्या एका स्टुडंटनी मला एक डाऊट विचारला की सर, जेव्हा आपण टाइम इज इक्वल टू 2πr डिवाइड बाय व्ही हा बेसिक फॉर्म्युला यूज करतो, त्यावेळेला टाइम पिरियड हा रेडियस वरती डिपेंड करत आहे. इनफॅक्ट तो त्याच्या पॉवर 1 ला प्रपोर्शनल आहे. मग आपण असं कसं काय म्हणू शकतो की तो इंडिपेंडेंट आहे रेडियसला, है ना? असा प्रश्न येऊ शकतो बरं का तुम्हाला, खूप कॉमन आहे हे. त्याचं कारण काय आहे बघा, आन्सर डीच आहे. ठीक आहे. मग हे का होत नाही, हे का बरं रॉंग आहे? त्याचं आन्सर असं आहे की इथं अजून एक पॅरामीटर आहे, वेलॉसिटी. आणि आपल्याला माहिती आहे रेडियस आणि वेलॉसिटी मध्ये रिलेशन आहे. रेडियस इज एम इंटू व्ही अपॉन बी क्यू. याच्यामुळे काय होतं, आपण रेडियस बाय वेलॉसिटी ला एक कॉन्स्टंट लिहू शकतो. हे बघा, हे कॉन्स्टंट झालं. आता समजतंय, हे एक कॉन्स्टंट झाला. आणि आर बाय व्हीच हे बघा इथं आहे, म्हणजे ते कॉन्स्टंट झालं. यामुळं आपण डी ऑप्शन म्हणू शकतो. दोन्ही पद्धतीने तुम्ही हे समजू शकता. और अजूनही डाऊट असेल तर आपण मागे एक सिम्युलेशन तुम्हाला दाखवलेलं आहे की जर स्पीड वाढवली तर रेडियस त्याच पद्धतीने वाढते, सर्कम्फरन्स वाढतो, टाइम पिरियड सेम राहतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल एंटर अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलरली विथ द सेम स्पीड. Proton takes 25 microseconds to make 5 revolutions. Then the time period of alpha particle काय असेल? तर अल्फा आणि प्रोटॉनला सेम स्पीडनं युनिफॉर्म फील्डमध्ये टाकून दिलं, सेम फील्ड आहे. तर प्रोटॉनला 25 मायक्रोसेकंड लागत आहेत 5 रिव्होल्युशन्स करायला. तर प्रोटॉनचा टाइम पिरियड काय असेल, आपण लिहूयात. टाइम पिरियड फॉर प्रोटॉन किती असेल हो? सिम्पली तो 5 मायक्रोसेकंड असेल ना, कारण 5 रिव्होल्युशन करायला 25 मायक्रोसेकंड, एक रिव्होल्युशन करायला 5 मायक्रोसेकंड. आता आपल्याला अल्फासाठी काढायचं आहे. कसं करू शकतो बघा आपण. टाइम पिरियडचं इक्वेशन आहे 2πm डिवाइड बाय बी क्यू, है ना? आता ह्या इक्वेशनचा यूज करून मी काय करतोय, दोघांसाठी इक्वेशन बनवतोय. प्रोटॉनसाठी इक्वेशन बघा, तर 2 इंटू पाय तसंच लिहिलं. प्रोटॉनचं मास आपण एम घेऊयात आणि बी फील्ड तसं, आणि चार्ज मात्र ई घेऊयात. ओके, हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आपण अल्फासाठी बनवूयात. तर 2 इंटू पाय, मास किती असतं अल्फाचं, तर 4 टाइम्स असतं, आणि चार्ज असतो त्याचा प्रोटॉनपेक्षा डबल, तर 2e करावा लागेल. इझी आहे इथपर्यंत. आता प्रोटॉन आणि अल्फाचा जो टाइम आहे ना, ह्या दोघांना डिवाइड करा. रेशो मेथड तुम्हाला नेहमी मदत करेल बघा. काय काय कॅन्सल होईल, 2 पाय, बी बी, एम एम, ई आणि ई कॅन्सल होईल. न्यूमरेटर मध्ये 1 राहील आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 आणि मग 2 वर जाईल. सो दॅट इज 1/2 असं राहील. प्रोटॉनचा टाइम पिरियड आहे 5 मायक्रोसेकंड डिवाइड बाय अल्फाचा टाइम म्हणजे 1/2 येणार. याचा अर्थ अल्फाचा टाइम पिरियड असेल 2 इंटू 5, दॅट इज 10 मायक्रोसेकंड. तुमचा ऑप्शन सी यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. अ चार्ज moves in a circle perpendicular to a magnetic field. The time period of revolution is independent of. तर बघा, खूप इझी प्रश्न आहे हा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2πm डिवाइड बाय बी क्यू. सो टाइम पिरियड हा मासला डिपेंड करतो, म्हणजे हे ऑप्शन गेलं. मॅग्नेटिक फील्डला इन्व्हर्स आहे, हे पण ऑप्शन गेलं. आणि चार्जला पण इन्व्हर्स आहे, हे पण ऑप्शन गेलं. म्हणजे तो वेलॉसिटीला इंडिपेंडेंट आहे. झाला आन्सर. पुढचा प्रश्न बघा.
A proton and electron both moving with same velocity v enter into a region of magnetic field directed perpendicular to the velocity of the particle. They will now move in circular orbit such that त्यांच्या टाइम पिरियड बद्दल बोलायचं आहे. कोण जास्त कोण कमी. बघा मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2πm डिवाइड अपॉन bq. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनसाठी चार्ज सेमच असणार आहे आणि ते सेमच मॅग्नेटिक फील्डमध्ये टाकलेले आहेत. सो हा पण सेम आहे. 2π तर असाही कॉन्स्टंट आहे. राहिला कोण? फक्त m. याचा अर्थ टाइम पिरियडला मी m शी प्रपोर्शनल म्हणू शकतो. आता एवढ्यावरती डिपेंड करणार आहे. मास ऑफ प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असतं, म्हणून प्रोटॉनचा टाइम पिरियड हा इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असेल. हे तुमचा आन्सर पाहिजे. टाइम पिरियड ऑफ प्रोटॉन विल बी हायर. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A charged particle of mass m and charge q describe a circular motion of radius r in a uniform magnetic field B. The frequency of revolution is. हे तर खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला याचा फॉर्म्युला माहित आहे ना. फ्रिक्वेन्सी हे टाइम पिरियडच्या इनव्हर्स असतं, तर खाली 2πm येईल आणि वर bq येईल. सो bq अपॉन 2πm. ऑप्शन ए यायला पाहिजे बघा. झाला आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. Two protons are projected simultaneously from a fixed point with the same velocity v into a region where there exists a uniform magnetic field. The magnetic field strength at B and it is perpendicular to the initial direction of v. One proton starts at time t equal to 0 and another proton at t equal to pi m by 2 qb. The separation between them at time pi m by qb, where m and q are the mass and charge of proton. ठीक आहे. या प्रश्नासाठी अगोदर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढावं लागेल, तर ते मी काढून घेतो. तर बघा इथं मी एक मॅग्नेटिक फील्ड काढलेला आहे बॉक्समध्ये आणि आपल्याला एक प्रोटॉन हा व्ही वेलॉसिटीने टी इक्वल टू 0 या टाइमला सोडताना दाखवलेला आहे ना. तो आता तो सर्कल कंप्लीट करणारच आहे, राईट. तर हा झाला पहिला प्रोटॉन. त्यांनी काय म्हणलेलं आहे की जो दुसरा प्रोटॉन आहे तो या टाइमला सुरू करतो. आता हा पायम बाय 2 क्यूब असा काय टाइम आहे हो स्पेशल? त्याच्यामध्ये काही असं वेगळं स्पेशल काही नाहीये. आपला जो कॅपिटल टी टाइम असतो तो असतो 2πm बाय बी क्यू. तर ह्यानी जो टी दिलेला ना आपल्याला, ह्याला मी जर T1 लिहिलं समजा, तर तुमच्या लक्षात येत असेल की जो T1 आहे तो या कॅपिटल टीचा 1/4 टाइम आहे. करेक्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, दोन्ही पार्टिकलची वेलॉसिटी सेम होती. याचा अर्थ ते सेम पाथच कव्हर करणार आहेत, फक्त ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पहिल्या प्रोटॉननी टी इक्वल टू 0 ला सुरू केलं असेल, दुसऱ्या प्रोटॉननी या वेळेला सुरू केलेला आहे. ह्याचा अर्थ काय झाला असेल? जर मी ही परत एकदा डायग्राम अजून एकदा काढली समजा, रिपीट. इनिशियली हे टी इक्वल टू 0 ला आहे, दुसरा पार्टिकल अजून सोडण्यात आला नव्हता. पण जेव्हा दुसरा पार्टिकल सोडला जाईल, करेक्ट, जेव्हा दुसरा पार्टिकल सोडला जाईल इनिशियल पॉइंट पासून, तेव्हा सेकंड पार्टिकल थोडासा पुढे गेलेला असेल, है ना. आपण त्याची पण एक डायग्राम काढून घेऊयात. तर मी साइडला अजून एक सर्कल काढलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाहीये, फक्त सर्कल बघा. हा सेंटर ओ आहे आणि या सर्कलला 4 पार्ट मध्ये मी डिवाइड केलेला आहे. आता हा जो पॉइंट होता हा तुमचा इनिशियल स्टार्टिंग पॉइंट आहे समजा, याला आपण ए नाव देऊयात. तुमचा पहिला प्रोटॉन इथून त्यांनी सुरू केलं होतं. आता या वेळेला T1 इक्वल टू कॅपिटल T बाय 4, या हा 1/4 टाइम आहे ना टोटल टाइम पिरियडचा. म्हणजे तुमचा पहिला प्रोटॉन 1/4 म्हणजे इथे यायला पाहिजे, हे 90 डिग्री कव्हर केलं पाहिजे त्यांनी. पूर्ण सर्कलचा 1/4 त्यानं कव्हर करायला पाहिजे, म्हणजे P1 तुमचा इथं असला पाहिजे. जेव्हा P2 ला आपण स्टार्टिंग पासून सोडतोय, समजतंय? म्हणजे दोघांमध्ये इतकं सेपरेशन आहे आणि आता दोघं सेम स्पीडनं मूव्ह करणार आहेत, करेक्ट. तर ही जी सेकंड डायग्राम आपल्याला दिसते ही आहे T1 वेळेसाठी. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता प्रश्न काय आहे बघूयात. त्यांनी म्हटलेलं आहे दोघांमधलं सेपरेशन सांगा जेव्हा टाइम तुमचा पाय एम बाय क्यूबी झालेला असेल. हा पाय एम बाय क्यूबी एवढा काय स्पेशल आहे हो? तर बघा, त्यांनी पाय एम बाय क्यूबी दिलेला आहे, जे की तुमच्या टोटल टाइमच्या अर्धा आहे. म्हणजे अर्धा टाइम पिरियड झाल्यानंतर हे लोक कुठं असतील.
तर आपण तिसरी डायग्राम परत एकदा काढूयात. तर तुम्हाला दिसत असेल मी तिसरी डायग्राम काढलेली आहे. हे त्याचं सेंटर आहे. आता हे T2 वेळ मला दाखवायची आहे है ना. T/2 म्हणजे काय झालेलं असेल, तुमचा जो P1 आहे तो आता इथं आलेला असेल, त्यानं अर्ध सर्कल कंप्लीट केलं असेल, आणि तुमचा P2 जो आहे तो इथं आला असेल. आता कारण दोघांची स्पीड सेम आहे ना, तर त्यांनी चतकोर चतकोर कव्हर केलं. दोघांमधलं अंतर काढायचं आहे आपल्याला. हे आहे बघा दोघांमधलं अंतर, हे डिस्टन्स आहे है ना, सेपरेशन आहे ह्या दोघांमधलं. मग ही जर रेडियस आर असेल तर ही पण रेडियस आर असेल. हे 90 डिग्री पायथागोरसच्या थेरम नुसार हे डिस्टन्स √2r होईल. रेडियस किती असते आपली, आर असतो mv/bq. देअरफोर √2r काय होईल, √2mv/bq. हे तुमचं आन्सर पाहिजे. ऑप्शन सेकंड यायला पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन चांगला आहे बघा. A charged particle of mass m, charge q, enters uniform magnetic field with speed v. The B field is perpendicular to the velocity. If the particle stays inside the field for time interval pi m by bq, then what is the angular displacement of the particle, and also find change in velocity. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय दिलेली आहे आपल्याला, की हा पार्टिकल त्या फील्डच्या मध्ये फक्त पाय एम बाय बी क्यू टाइम वेळासाठी राहतो है ना. मग हे पाय एम बाय बी क्यू वरून आपल्याला काहीतरी शोधलं पाहिजे. आपला टाइम पिरियड किती असतो, टाइम पिरियड असतो 2πm डिवाइड बाय बी क्यू. तुम्हाला असं नाही का वाटत की आपल्याला जो टाइम इंटरवल दिलेला आहे तो याच्या अर्धा आहे. सो टाइम इंटरवल जो आपल्याला दिलेला आहे तो टाइम पिरियडच्या अर्धा आहे. ह्याचा अर्थ हा पार्टिकल पूर्ण सर्कल न करता कंप्लीट अर्धा सर्कल कंप्लीट करेल. असंही तो बाहेर येणार होता आपल्याला माहितीच आहे, तो सर्कल असंही कंप्लीट करत नाही. पण किती सर्कल तो मग कंप्लीट करतो, तर हाफ म्हणजे सेमी सर्कल. आपण याची डायग्राम काढूयात बघा. हे जर तुमचं असं फील्ड असेल, हे असं फील्ड असेल, तर तुमचा चार्ज हा असा येऊन 90 डिग्री कंप्लीट करून, 180 डिग्री कंप्लीट करून रिटर्न जायला पाहिजे. इथं त्याचं सेंटर हवं. समजतं? त्याशिवाय 180 डिग्री कसा होईल ना, हे सेमी सर्कल असला पाहिजे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, मग याच्यावरूनच आन्सर भेटेल ना. 180 डिग्री पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झालं. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता की व्हॉट इज द चेंज इन वेलॉसिटी. तर बघा, इनिशियल वेलॉसिटी त्याची या डायरेक्शन मध्ये आहे, ही अशी, याला जर आपण व्ही म्हणलं, तर फायनल वेलॉसिटी बघा त्याची अशी आहे, अपोजिट झाली. मग याला मी मायनस व्ही लिहू शकतो ना, करेक्ट. मग चेंज इन वेलॉसिटी झाली फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी आहे मायनस व्ही, इनिशियल वेलॉसिटी आहे व्ही, तर हे झालं -2v. मग याचं मॅग्निट्यूड आपल्याला ते विचारू शकतात, तर ते आन्सर येणार आहे 2v. बघा, आय होप की लक्षात आला. आपण जो माग प्रश्न केला त्याचाच हा पुढचा पार्ट आहे. फॉर प्रिव्हियस क्वेश्चन, इफ टाइम इंटरवल इज पाय एम बाय 2bq, then find angular displacement, also find magnitude of change in velocity of the particle. बघा आता, टाइम इंटरवल जो अगोदर पाय एम बाय बी क्यू होता तो त्यांनी आता दिलेला आहे पाय एम डिवाइड बाय 2bq. आपला टोटल टाइम पिरियड किती असतो, 2πm बाय bq. हे जे टाइम इंटरवल आहे हा तुम्हाला लक्षात येत नाहीये का, की कॅपिटल टी च्या 1/4 आहे. म्हणजे त्यांनी किती सर्कल कंप्लीट केला असेल चार्जनी, एक्झॅक्टली 1/4, म्हणजे चतकोरच कंप्लीट केलेला आहे है ना. त्याची डायग्राम कशी होईल ती आपण काढूयात बघा. तर तुमचा चार्ज चतकोर जर कंप्लीट करणार असेल तर याचा अर्थ तो असा एंटर करेल, त्याचं सेंटर इथं बनायला पाहिजे. तुमच्या लक्षात असेल तर आपण केसेस घेतल्या होत्या अशा, आणि तो असं कंप्लीट करून इथून असा एक्झॅक्टली बाहेर पडला पाहिजे, तेव्हाच त्यांनी चतकोर केलेला असेल है ना. हे तुमचं इथं
रेडियस ज्या आहेत त्या दोन्ही या 90 डिग्री बनतात. म्हणजे तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे डेल्टा थीटा, तर 90 डिग्री. हे झालं पहिल्याचा आन्सर. इथं दुसरा प्रश्न खूपच चांगला आहे. ओके, बघूयात आपण तो. तर इनिशियल वेलॉसिटी बघा इकडं आहे ही अशी v, आणि फायनल वेलॉसिटी आता इकडं आहे अशी v. स्पीड सेम आहे पण वेलॉसिटी बदलली आहे कारण डायरेक्शन बदललेली आहे. आपण काय करू शकतो, अशा टाईपचा प्रश्न करण्यासाठी आपल्याला थोडस एक्स्ट्रा काहीतरी काम करावं लागेल. समजा ही एक्स डायरेक्शन आहे आणि ही वाय डायरेक्शन आहे, तर तुमची इनिशियल वेलॉसिटी बघा तुम्ही एक्स मध्ये आहे आणि फायनल वेलॉसिटी ही मायनस वाय मध्ये आहे. याचा आपण यूज करू शकतो. इनिशियल वेलॉसिटीला मी लिहू शकतो v इन एक्स डायरेक्शन, तर हे आय कॅप झालं. आणि जी फायनल वेलॉसिटी आहे त्याला मी लिहू शकतो मायनस v, हे मायनस वाय डायरेक्शन मध्ये. करेक्ट. चेंज इन वेलॉसिटी काय असते, फायनल मायनस इनिशियल. तर बघा मायनस व्ही जे कॅप मायनस ऑफ व्ही आय कॅप, हे झालं चेंज इन वेलॉसिटी हे वेक्टर मध्ये. ओके, आपल्याला काय म्हटलेलं आहे, मॅग्निट्यूड काढा म्हणून. झालं. मग मॅग्निट्यूड साठी काय करावं लागेल, वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं काढतात, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर व्ही चा स्क्वेअर प्लस व्ही चा स्क्वेअर दॅट इज रूट 2 टाइम्स व्ही येऊन जाईल. हे तुमचं मॅग्निट्यूड असेल फॉर चेंज इन वेलॉसिटी. समजते, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत बघा. या प्रश्नाचा शेवटचा पार्ट, आणि हा थोडासा अवघड आहे. फॉर द प्रिव्हियस क्वेश्चन, इफ टाइम इंटरवल इज पाय एम बाय 3bq, then find the angular displacement, also find magnitude of change in velocity of particle. आता बघा टाइम इंटरवल किती दिलेला आहे त्यांनी, स्मॉल टी तुमचा पाय एम डिवाइड बाय 3bq, आणि पूर्ण टाइम पिरियड किती असतो 2 पाय एम बाय बी क्यू. यावरून मला काय कळतं की आपल्याला दिलेला टाइम इंटरवल हा टोटल टाइमच्या फक्त 1/6 आहे, है ना. मग किती त्यांनी अँगल कव्हर केला असेल, तर टोटल अँगलच्या 1/6 म्हणजे 60 डिग्रीज त्यांनी फक्त कव्हर केलेला आहे. यावरून आपल्याला डायग्राम काढता येते. तर आपण अगोदर डायग्राम काढून घेऊ. आपल्याला काय दाखवायचं आता, की आपल्या पार्टिकलनी फक्त 60 डिग्री अँगल कव्हर केलेला आहे. कसं दाखवू शकतो बघा जरा. पार्टिकलनी समजा इथून एंटर केलेलं असेल या पॉइंटमध्ये, ठीक आहे, आणि त्याचं सेंटर आता आपल्याला थोडंसं लांब द्यावं लागेल तुमच्या जर केसेस लक्षात असतील तर. आणि सपोज करू की तो इथून बाहेर पडतोय, तर ही पण त्याची रेडियस असेल, है ना. हा त्याचा पॉइंट 1 आहे, हा त्याचा पॉइंट 2 आहे, आणि त्यांनी अशा पद्धतीनं आर्क कंप्लीट केलेला आहे बघा. आणि मग इथून तो देऊ बाहेर. हा अँगल आपण म्हणतोय की 60 डिग्री आहे. आय होप की लक्षात आलं है ना. आता इथून मेन काम सुरू होतं. सुरू करूयात. इनिशियल वेलॉसिटी जर तुम्ही पाहिलात, ती हे बघा इथं आहे अशी. ही होती इनिशियल वेलॉसिटी, करेक्ट. आणि फायनल वेलॉसिटी हे बघा इथं आलेली आहे अशा पद्धतीने, ही आहे व्ही. ह्याच्यानी काय एवढं हेल्प होणार आहे तुम्हाला, है ना. कसं करायचं याला बघा. लास्ट क्वेश्चन मध्ये जसं आपण केलं तसं याला आपण एक्स आणि वाय कन्सिडर करूयात. हे वाय आणि इकडच्या बाजूला एक्स. आता इनिशियल वेलॉसिटी v1 है ना, इनिशियल वेलॉसिटी vi लिहू शकतो आपण, ही एक्स डायरेक्शन मध्ये आहे, तर ती झाली v अँड आय कॅप. पण जर तुम्ही फायनल वेलॉसिटी पाहिलात तर ती नाही एक्स मध्ये आहे नाही वाय मध्ये, थोडे थोडे पार्ट झालेले आहेत याचे, है ना. ती मायनस वाय मध्ये पण आहे आणि एक्स मध्ये पण आहे. मग आपण याचे कॉम्पोनंट काढू शकतो ना. बघा, हा त्याचा एक्स कॉम्पोनंट झाला आणि हा त्याचा मायनस वाय कॉम्पोनंट झाला. अँगल कसा सांगता येईल मला, हा अँगल 60 होईल इकडचा, तर मग इकडचा अँगल 60 होऊन जाईल बघा. मग आता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय होईल, व्ही इंटू कॉस 60 होईल, आणि वाय होईल व्ही इंटू साइन 60. मग इकडे मला लिहिता येईल ना फायनल मध्ये, फायनलला व्ही इंटू कॉस 60 हे आय कॅप लिहावं लागेल, आणि मायनस वाय आहे तर व्ही इंटू साइन 60 जे कॅप. हा मायनस का लिहिलेला आहे इथला, तर ते मायनस वाय असल्यामुळं.
चेंज इन वेलॉसिटी काढून घ्या आता. फायनल मायनस इनिशियल. तर v इंटू कॉस 60 म्हणजे 1/2 आय कॅप मायनस v इंटू √3/2 जे कॅप मायनस v इंटू आय कॅप. काय होईल इथं? v/2 मधून v जर गेलं तर मायनस v/2 शिल्लक राहील आय कॅप मध्ये आणि v इंटू √3/2 हे जे कॅप मध्ये शिल्लक राहील. आता मॅग्निट्यूड काढायचा आहे आपल्याला. तर सेम फॉर्म्युला v/2 चा होल स्क्वेअर प्लस v इंटू √3/2 म्हणजे इथं 3 येईल आणि इथं खाली 4 येईल. करेक्ट? इथं स्क्वेअर पण येईल. सो हे असेल v²/4 आणि हे असेल 3v²/4. सो इट इज ओनली v² राहणार आहे. दॅट इज v. हे बघा, चेंज इन वेलॉसिटी ऍक्च्युली तुमची v आली. किती अमेझिंग आहे ना. ओके स्टुडंट्स, पुढचा प्रश्न बघा. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ एन इलेक्ट्रॉन विथ एनर्जी ऑफ 100 इलेक्ट्रॉन वोल्ट in a uniform magnetic field of magnitude 35 microtesla. Calculate the radius of the path of this electron. ठीक आहे. सो 2 प्रश्न आपल्याला करायचे. त्यातला पहिला आहे फ्रिक्वेन्सीचा. बघा, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1 टाइम पिरियड, दॅट इज BQ/2πm. आता बी फील्ड दिलेला आहे 35 इंटू 10⁻⁶ इंटू चार्ज आहे, हा इलेक्ट्रॉन आहे. सो 1.6 इंटू 10⁻⁹. मी फक्त मॅग्निट्यूड लिहितो बरं का, निगेटिव्ह साईन नाही येत. 2 इंटू 3.14 इंटू मास असतं इलेक्ट्रॉनचं 9.1 इंटू 10⁻31. आता बघा काय काय कॅन्सल होईल. 1.6 इंटू 2 जर तुम्ही केलात तर 3.2 होतं. दॅट इज इथं ऑलमोस्ट त्याचा भाग जाईल मग. करेक्ट? 2 इंटू 2 4 इंटू 9 जर तुम्ही केलात तर 36 येतं आणि वरच्या 35ला आपण ऑलमोस्ट कॅन्सल करू शकतो आहे ना. हे अप्रॉक्सिमेट सुरू आहे. सो आन्सर याच्या आसपास आपण लिहू शकतो की इथं 1 राहील आता आणि 10चं पॉवर किती राहील बघा. -31 वर जाईल, +31 होईल. शिल्लक राहील इथं +12 आणि -6 म्हणजे 10⁻+6 हर्ट्झ इतकं शिल्लक राहील. ही आहे तुमची फ्रिक्वेन्सी. क्वेश्चन नंबर बी बघा. आपल्याला रेडियस काढायची आहे. तर रेडियसचा फॉर्म्युला काय असतो आणि आपल्याला कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. सो √2 इंटू k इंटू m डिवाइड बाय BQ हा फॉर्म्युला आपण लावू शकतो. नाव √2 इंटू कायनेटिक एनर्जी आपल्याला किती दिलेली आहे 100 इलेक्ट्रॉन वोल्ट. इलेक्ट्रॉन वोल्टला जूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला त्याच्या चार्जनी मल्टिप्लाय करायचं असतं. मास 9.1 इंटू 10⁻31 डिवाइड बाय डिव्हिजन हे रूटच्या बाहेर आहे. तर बी फील्ड 35 इंटू 10⁻6 इंटू परत एकदा चार्ज आलेला आहे 1.6 इंटू 10⁻19. बघा, तर 1.6 10⁻19 इथे एक रूटमध्ये आहे. हे कॅन्सल होईल आणि खाली तुमचा रूट शिल्लक राहील. ओके. आता पुढं बघा. अंडर रूटमध्ये वर राहील 2 इंटू 100 इंटू 9.1 इंटू 10⁻31 डिवाइड बाय हे रूटच्या बाहेर आहे आणि रूटच्या मध्ये आहे 1.6 इंटू 10⁻19. बघा, -19 आणि -31 कॅन्सल होऊन इथं -12 शिल्लक राहील हे रूटमध्ये. हे -12 जेव्हा रूटच्या बाहेर येईल तेव्हा फक्त -6 राहील. मग -6 आणि -6 कॅन्सल होऊन जातील. शिल्लक काय राहील आता बघा. तर पुढं काय होईल बघा. √2 इंटू 100 इंटू 9.1 डिवाइड बाय √1.6 इंटू 35. तर हे जर तुम्ही सॉल्व केलं तर आर ची व्हॅल्यू ऑलमोस्ट येते बघा 0.95 मीटर. ही तुमची रेडियस असेल.